पुढच्या पिढ्यांना भारतीयत्व समजावून सांगण्यासाठी नवं शिक्षण धोरण आणणं आवश्यक होतं, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं। संघ शताब्दी निमित्त नवी दिल्लीत आयोजित व्याख्यानमालेत शेवटच्या दिवशी त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला। भारतात प्राचीन काळात केवळ पुस्तकी नाही तर सर्वांगीण शिक्षण दिलं जात असे। नंतर आक्रमणांच्या काळात मात्र खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू करणं आवश्यक आहे। संगीत नृत्य हा भारताच्या शिक्षणाचा भाग असून त्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवं असंही त्यांनी सांगितलं। उत्तम आणि सुसंस्कृत माणूस घडवणं हा शिक्षणाचा मूळ उद्देश असू शकतो। आज परदेशात भारतीय विचार संस्कृतीला सन्मान मिळतो आहे, मात्र आपण आपल्या मुळांपासून दूर जातो आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली। भारताला असं मॉडेल विकसित करायचं आहे ज्याचं अनुकरण सगळं जग करू शकेल असंही भागवत म्हणाले। आमचा तंत्रज्ञानाला किंवा आधुनिकीकरणाला विरोध नाही, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपल्याच हातात आहे। त्यामुळे तंत्रज्ञानावर माणसाचं वर्चस्व राहावं, माणसानं तंत्रज्ञानाचा गुलाम होऊ नये असं ते म्हणाले।